हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आजपासून आपलं थर्ड लेसन चालू होणार आहे, ज्याचं नाव आहे इंडायसेस अँड क्यूब रूट्स. याआधी तुम्ही बघितलं असेल इंडायसेस किंवा क्यूब रूट नाव तुम्ही ऐकलं असेल, स्क्वेअर रूट नाव ऐकलं असेल, राईट. आधीच्या क्लासमध्ये म्हणजे 7th तुम्ही बघितलं होतं लॉ ऑफ इंडायसेस. जर तुम्ही प्रॉपरली आता 8मध्ये आले आहे, 7th प्रॉपर तुम्ही अभ्यास केला असेल तर लॉ ऑफ इंडायसेस तुम्हाला बिलकुल लक्षात असेल किंवा थोडं बहुत आठवत तरी असेल. आज त्याच्यावर ते आपल्याला दिलं आहे, आपण ते रिव्हिजन करू आणि समजून घेऊ. जर तुम्हाला तेव्हा लक्षात आले नसेल तर आत्ता बघून घ्या. तर फर्स्ट आहे लॉ ऑफ इंडायसेस. लॉ म्हणजे फॉर्म्युलाज, राईट. किंवा त्याआधी मी म्हणतो थोडं एक इझिली एक्सप्लेन करतो. इंडायसेस म्हणजे काय. इंडायसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल 7 to the power 2, याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर म्हणतो किंवा पॉवर म्हणतो. आता नंतर 3, 5 आहे ना पॉवर. तर हे जे झाले हे याला पॉवर जे आहे त्याला काय म्हणतो आपण, इंडायसेस. काय म्हणतो, इंडायसेस. हे जे याच्या डोक्यावरती आहे आपण, हे आहे इंडायसेस. तर याच्याशी रिलेटेड आपल्याला फॉर्म्युलेज आहे, लॉज आहे. तर फर्स्ट बघा, a to the power m इंटू a to the power n. त्याचा फॉर्म्युला काय, a to the power m प्लस n. म्हणजे काय, याला म्हणतो आपण a काय, बेस आहे. जर बेस सेम असेल आणि पॉवर वेगळा वेगळा असेल तर बेसला कॉमन घ्यायचं आणि पॉवरचं काय करायचं, प्लस. फॉर एक्झाम्पल 7 इंटू 3, 7 टू द पॉवर 3, नंतर 7 टू द पॉवर 5. ओके, तर बेस सेम आहे. 7ला कॉमन घ्यायचं आणि पॉवरचं काय करायचं, ॲडिशन करायचं. म्हणजे याचा आन्सर काय ना, 7 टू द पॉवर 8, 7चा पॉवर 8. असं प्रकारे. नेक्स्ट काय बघा बरं, a टू द पॉवर m डिवायडेड बाय a टू द पॉवर n. इथे पण बेस सेम आहे, तर बेस सेम घ्यायचं आणि पॉवरचं काय करायचं, मायनस. मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस आणि डिव्हिजन असेल तर मायनस. सेकंड काय आहे, a टू द पॉवर m, a इंटू b चा होल पॉवर m, a इंटू b चा पॉवर m. म्हणजे मग हे काय होणार, सेपरेट होऊन जाणार, पॉवर इंटू b टू द पॉवर m. म्हणजे हा जो होलमध्ये पॉवर आहे ते सेपरेटली आपण डिवाइड म्हणजे देऊन सेपरेटली a टू द पॉवर m आणि b टू द पॉवर m. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ आहे a टू द पॉवर 0 इक्वल टू 1. म्हणजे कोणत्या पण नंबरचा पॉवर जर 0 राहिला त्याचा आन्सर काय येणार 1. मग ते काहीही असो, 0 किंवा 8, या दोघांचा पण आन्सर काय येणार 1. मग 1000चा पॉवर 0 राहिला तरी आन्सर काय येणार 1च येणार. अगदी इझी आहे ना, हा तर बिलकुल इझीच आहे. नेक्स्ट काय आहे, a टू द पॉवर मायनस m. म्हणजेच काय होते, a टू द पॉवर a डिवायडेड बाय m टू द पॉवर m. म्हणजे काय, समजा पॉवर मायनसमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल -3. हा असा आहे फॉर्म्युला. a टू द पॉवर मायनस m. ठीक आहे, a टू द पॉवर मायनस m म्हणताय तर काय होणार, 1 डिवायडेड बाय a टू द पॉवर m. मायनस हटून जाणार. मग इथे बघा आपण एक्झाम्पल घेतलं, मग याचं काय होणार, 1 डिवायडेड बाय 7 टू द पॉवर 3. मायनस हटून जाणार, 1 डिवायडेड बाय 7 टू द पॉवर 3. ठीक आहे. नंतर आहे a टू द पॉवर m चा पॉवर n. म्हणजे पॉवरचा पॉवर आहे, पॉवरचा पॉवर राहिला तर काय होणार, मल्टिप्लिकेशन. पॉवरचा पॉवर राहणार तर काय होणार, मल्टिप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल 3 इंटू 2 चा पॉवर 2. पॉवरचा पॉवर आहे ना, तर काय होणार तशा वेळेस मल्टिप्लिकेशन. इथे दिली आहे a टू द पॉवर m चा पॉवर n. म्हणजे a टू द पॉवर m इंटू n. m इंटू n म्हणजे 3 इंटू 3चा पॉवर 2 इंटू 2. म्हणजे त्याचा आन्सर काय ना, 2 2 जा 4. असं आहे. तसं तर हे तुम्हाला सर्व झालं आहे, म्हणून मी थोडं एकदम डिटेलमध्ये सांगून नाही राहिलं. 7th तुमचं झालं आहे, म्हणून फक्त एक आपल्याला दिलं आहे सिलेबसमध्ये, बुकमध्ये, म्हणून आपण थोडी रिव्हिजन घेऊन राहिलं आणि शॉर्टमध्ये सांगून राहिलं मी. नंतर आहे 7th वाला a टू द पॉवर a डिवायडेड बाय b चा होल पॉवर m. तेच आता जसं मल्टिप्लिकेशनमध्ये आपण सेपरेट दिलं होतं, मग तसंच करायचं. फॉर एक्झाम्पल बाय 4 बाय 5 आहे, तर काय करायचं, मग 3चा पॉवर 5 आणि 4चा पॉवर
5. मग सेपरेटली पॉवर आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकणार असं. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, ए डिवाइडेड बाय बी चा होल पॉवर मायनस एम. इथे काय दिलं होतं, पॉझिटिव्हवाला पॉवर, इथे मायनसवाला आहे. तर इथे काय दिलं आहे, म्हणजे डिवाइडमध्ये होता तो वर गेला आणि वरचा खाली आला, म्हणजे उलटं झालं आहे. बी बाय ए चा पॉवर एम म्हणजे उलटं केलं आहे. काहीच करायचं नाही. मग काय बघा आता 4 डिवाइड बाय 3 चा पॉवर -5 आला तर काय करायचं, याचं उलटं करायचं. 3 वर गेला, 4 खाली आला आणि जो हा मायनस आहे तो गायब होऊन जाणार. तर फक्त काय राहणार इथे 5, काय राहणार फक्त 5. काय अंदरचं जे ब्रॅकेटच्या अंदरचे खालचा वर वरचा खाली आणि पॉवरचा मायनस गायब होऊन जाणार. ओके, ते होते लॉज. अगदी इझी लॉज आहे, आधी झाले आहे म्हणून मी आता फास्टमध्ये घेतलं, एकदम काही डिटेलमध्ये मी सांगितलं नाही. ओके, आता आपण मेन टॉपिककडे येऊ. आपल्या मेन टॉपिक काय आजचा, मीनिंग ऑफ नंबर विथ रॅशनल इंडायसेस. आता रॅशनल इंडायसेस त्याच्यामध्ये काय, स्क्वेअर रूट ऑफ 16. आता तुम्ही हे बघा, याला का म्हणतो स्क्वेअर रूटचं साईन, याला का म्हणतो आपण स्क्वेअर रूटचं साईन. फॉर एक्झाम्पल आता आपण असं लिहिलं 60, इथे 2 नाही म्हणजेच इथं स्क्वेअर रूटचं साईन आहे ना, इथं 2 नाही राहिलं तरी हा काय स्क्वेअर रूटच आहे. नंतर 17 इथं 3, इथे काय 3, याला काय म्हणतो आपण क्यूब रूट. असे वेगळे वेगळे आहे राईट. 5th रूट, 7th रूट, 8th रूट वाढत जाऊ शकते. ओके, आता बघा इथे काय म्हटलंय, स्क्वेअर रूट ऑफ 16 इज रिटर्न ॲज 16. ऑब्व्हियसली आत्ताच आपण सांगितलं स्क्वेअर रूटचं साईन आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ 16 असं लिहिणार ना. पण त्याला दुसऱ्या याच्यात पण म्हणजे इंडायसेसच्या फॉर्ममध्ये लिहायचं. इंडायसेस म्हणजे आत्ता सांगितलं पॉवर, त्याच्या डोक्यावरचा जो नंबर. तर काय दिसलाय इथे 2 आहे, इथे सांगितलं आत्ता मी. तर त्याला आपण कसं लिहू शकतो, 16 टू द पॉवर 1/2. 16 टू द पॉवर 1/2. नंतर बघा क्यूब रूट ऑफ 16 इज रिटर्न ॲज, क्यूब रूट इथे काय 3 आहे, तर कसं लिहू शकतो आपण 16 टू द 1/3. समजा इथं 4 असेल तर 16 टू द पॉवर 1/4. 5 असेल तर 16 टू द पॉवर 1/5. 17 असेल तर 1/70. काय बेस सेमच ठेवायचा, फक्त त्याचा पॉवर जो दिला आहे रूटमध्ये तोच लिहायचा. ओके, आता बघा सिमिलरली हा काय, सिमिलरली 7th रूट ऑफ 125 इज एक्सप्रेस्ड ॲज. 7th रूट ऑफ कोणाचा 125 इज एक्सप्रेस म्हणजे लिहिता येते, सांगता येते. काय 125 चा पॉवर 1/7. कितवा रूट सांगितलं होतं ते 7th. इथे फॉर्म्युला काय दिला, nth रूट ऑफ 8th. nth रूट म्हणजे आता nच्या जागेवर कोणता पण नंबर येऊ शकतो, म्हणजे कोणता पण नंबर तर अनलिमिटेड आहे, इन्फायनाईट आहे. तसंच म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी विचारलं 8th रूट ऑफ 5, 8th रूट ऑफ 5 म्हणजेच 5चा पॉवर काय 1/8. इंडायसेसच्या फॉर्ममध्ये लिहायचं. इंडायसेस म्हणजे काय, पॉवर दाखवावं लागेल असं लिहिता येते, पण इथे काय म्हटलं आहे इंडायसेस फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याला. ओके, तर याच्याशी रिलेटेड आपला क्वेश्चन आपला काय म्हणते प्रॅक्टिस सेट आहे. खूप इझी प्रॅक्टिस आहे, छोटासा प्रॅक्टिस सेट आहे. आता हे एक्सप्लेनेशन यासाठी कारण की रिव्हिजन झाली पाहिजे आणि याच्याशी रिलेटेड तुम्हाला समोर आणखी येऊ शकते, म्हणून आपण हे प्रॉपर आपण एक्सप्लेन केलं आहे. ओके, तर आपला जो आपला प्रॅक्टिस सेट आहे जो छोटासाच आहे, आपण तो आता सॉल्व करू. आता आपला प्रॅक्टिस सेट आहे 3.1 जो की अगदी इझी आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म. ऑब्व्हियसली आत्ता जे आपण बघितलं इंडेक्स फॉर्म 1 बाय नाही का 1/2 1/3 तसंच. आता फर्स्ट क्वेश्चन बघा, फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ रूट ऑफ 13 म्हणजे अरे रेडवाला चाला माझ्या हातामध्ये. फिफ्थ रूट ऑफ 13 म्हणजे 13चा पॉवर किती राहणार 1/5. अगदी इझी आहे, सेकंद पण नाही लागून राहिले आपल्याला, 5 सेकंदाच्या खाली लागून राहिलं आहे म्हणजे ॲन्सर लिहायसाठी. सेकंड काय 6th रूट ऑफ 9. 6th रूट ऑफ म्हणजे 9च्या डोक्यावर म्हणजेच 1/6. स्क्वेअर रूट ऑफ 26. स्क्वेअर रूट म्हणजे काय 2 ना, 2 5 6 1/2. आधी सांगितलं होतं स्क्वेअर रूट 1/2. क्यूब रूट म्हणजे 3. तर क्यूब रूट कसं लिहिणार आपण 117 1/3.
3. 117 1/3. नंतर 8 रूट ऑफ 100. 8 रूट म्हणजे 100चा पावर 1/8. नेक्स्ट 7th रूट ऑफ 30. 7th रूट म्हणजे 30चा पावर 1/7. बघा अगदी इझी आहे, 1 मिनिट पण लागलं नाही आपल्याला सॉल्व करायसाठी क्वेश्चन, राईट. एवढा इझी आहे. आणखी काही इझी पाहिजे तुम्हाला पण खूप मजा येऊन राहिली सर असं निघून राहिलं. आता तर सुरुवात आहे ना. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. मी कंटिन्यू करतो हा, डायरेक्ट व्हिडिओ कट वगैरे करत नाही आता. चला म्हणजे इथेच थांबा. बस आपण चुटकीमध्ये सॉल्व करू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. फर्स्ट क्वेश्चन काय त्याच्यामध्ये, राईट द फॉर्म nth रूट ऑफ a इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता जे लिहिलं आहे ते आपल्याला वर्ड्समध्ये आता लिहायचं आहे. म्हणजे आता वर्ड्समध्ये लिहून होतं, आपण नंबरमध्ये केलं, आता नंबरमध्ये देऊ नये, वर्ड्समध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट काय 81चा पॉवर 1/4 म्हणजे 4th रूट ऑफ 81. एकदम इझी आहे. सेकंडवाला बघा, तुम्हाला पण मजा येऊन राहिल्या. छोटे छोटेच आहे, काही भीती नाही, ऑब्व्हियसली छोटे. 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट रोफ झालं इथे, रूट ऑफ 49. स्क्वेअर रूट 49. नेक्स्ट काय 1/5. 15चा 1/5. 3. 15 1/5. 1/5 आहे ना रे. हां 1/5 आहे. मग याचा कसं आहे ना, फिफ्थ रूट ऑफ 15. अगदी इझी आहे ना, मिनिट पण नाही लागून राहिले. 4th 512चा पॉवर 1/9. 1/9 आहे. 9 म्हणजे 9th. अरे अजून 9th रूट ऑफ 512. 512. 4th पण झालं. 5th 100चा पॉवर 19 म्हणजे 19th रूट ऑफ 100. 19th रूट ऑफ 100. अगदी इझी आहे ना. आता नेक्स्ट लास्टवाला बघा, 6चा पॉवर 1/7. 6चा पॉवर 1/7. मग याचं कसं येणार, 7th रूट ऑफ 6. 7th रूट ऑफ 6 है ना. अगदी इझी होतं ना, हे आपण इझिली सॉल्व केलं आहे. तर मित्रांनो हा होता प्रॅक्टिस सेट 3.1. तो होप तुम्हाला सर्व क्वेश्चन समजले असेल आणि कन्सेप्ट समजला असेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा, कारण की तुमची कमेंट, तुमची जे लाईक आणि तुमच्या मित्रांना आणि जे तुमचे लाईक्स येतात, तुमचे जे कमेंट्स येतात ते आम्हाला नक्की मोटिवेट करतात, कारण की हे मेहनत जे आहे ते तुमच्यासाठी येतं. प्लीज सपोर्ट करा, सांगा तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि नक्की त्यांना टीचिंग दाखवा. जर तुम्हाला टीचिंग आवडत असेल नक्की तुमच्या मित्रांना शेअर कराल आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये, न्यू प्रॅक्टिस सेट घेऊन. तो पण छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा आणि तुमच्या मित्रांना नक्की सांगा. ओके, कारण की सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला बिलकुल पैसे लागत नाही आणि हे व्हिडिओज असे पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, तर नक्की सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.